नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील जमिनीला सोन्याचे भाव आलेले आहेत. जमिनीचा तुकडा दिसला की धनिक तो तुकडा घेण्यासाठी पुढाकार घेतात. तर मावळ तालुक्यातील परंदोडी हद्दीमधील गट नंबर 8 हा कुळाची जमीन असताना महार वतन सांगून ही जमीन कमी किमतीमध्ये खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर या शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम दिले नाहीत, त्यांचे चेकही दिलेले नाहीत किंवा RTGS दिलेले नाहीत. तर या संदर्भात त्यांनी CP ऑफिस असन, महसूल विभाग असन याकडे धाव घेतलेली आहे आणि या कदम कुटुंबियांची पूर्णतः फसवणूक झालेली आहे. या संदर्भात आम्ही जाणून घेतोय काय नेमकं झालेलं आहे. काय नाव तुमचं? नमस्कार, मी राजू कदम. सर, आमचा वडलोपार्जित हा गट नंबर आहे 8. 1932 पासून आमच्या ताब्यामध्ये आहे सर तो. आणि नरेंद्र गोदायनी, सुदाम नारंग आणि गोयल असे 2011 साली आमच्याकडे आले आणि म्हणाले की ही जागा तुमची वतनाची आहे. ही वतनाच्या जागेला खूप भाव कमी असतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला नजराना भरून ही जागा क्लिअर करता येईल आणि क्लिअर केल्यानंतर तुम्हाला चांगला भाव येईल. आम्हाला तुम्ही राईट द्या. आम्ही त्यांना 2000 साली त्यांच्या विश्वास ठेवून 2011 साली त्यांना राईट दिले. बिनताबा साठेखत आणि पॉवर ऑफ पॅटर्न दिली त्यांना करून आणि त्यांनी आम्हाला 12 वर्षे लटकवलं. आम्हाला ठरवलेले पैसेसुद्धा त्यांनी अर्धेच दिले आणि अर्ध्यानंतर आम्हाला आज देतो उद्या देतो, आज देतो उद्या देतो, त्यांनी फसवणूक केली आमची. त्याच्यानंतर त्यांनी परस्पर दुसरी पार्टी पाहिली आणि त्या पार्टीला परस्पर त्यांनी आमच्याकडे पाठवलं आणि म्हणले की आम्ही तुम्हाला पैसे देतो, आम्ही तुमचा जागा सोडवतो, मुंबईला जाऊन नजराना भरतो आणि त्यांनी आम्हाला पूर्णपणे फसवणूक केली. काय नाव तुमचं? काय सांगाल? माझं नाव सचिन वसंत घोडके. हे परंदोडी गावामधील आमच्या आईच्या हिश्श्यामधील कुळाची जागा असलेली ती जागा फसवणूक करून महार वतन आहे असे सांगून आम्हाला आमच्याकडून घेतली आणि आज तगत आमचे पैसेही दिलेले नाहीत. परत आम्हाला बळजाटी करतात, जमताटी करतात. आजी काय सांगाल? ही तुमची जागा आहे काय? फसवणूक केली बाबा आमची. काय नाव तुमचं? सुगंधा कदम. बर, कधी फसवणूक झाली तुमची? आता ते काय मला चालू माहिती नाही, हा. पण फसवणूक झाली. बर, पैसे भेटले का तुम्हाला? 5,000 असं वर्ग करून दिल्यात. त्याने पण स्वतः दिले नाही. हा. हा, बर, तर त्याने पण स्वतः दिले नाही, फसवून दिला मला केले. ह्या आजी आहेत. काय झालंय नेमकं? काय नाव तुमचं? माझं नाव अशोक कदम. आमचे जसं आता मग राजू कदमनी सांगितलं हे दोघांनी, तशाच प्रकारची आमची नारंग गोदयानी यांनी आणि आताची एक नवीन पार्टी यांनी आम्हाला फसवलेलं आहे. वास्तविक बघता आमची ही जमीन जरी कुळाची जरी असली तरी ती महार वतनाची जमीन आहे काय. पण ह्यांनी आम्हाला अंधारात ठेवून आमच्याकडनं आम्हाला नजराना भरावा लागतो म्हणून आम्हाला त्यांनी फसवणूक करून आम्हाला अंधारात ठेवलं आणि ह्या जमिनी आणि एवढंच जण करतात ते थांबले तर पोलीस दरबारी जाऊन काय तिथं जाऊन काय करतात, पण त्याच्यामार्फत आमच्यावरती दबाव तंत्राचा वापर करतात. मग तो रमेश यादव असेल, तो पोलीस इन्स्पेक्टर श्रीकांत गायकवाड असेल, ही मंडळी आम्हाला सतत पोलिसाच्या माध्यमातून आणि पोलिसांना मध्यस्थी टाकून आमच्यावरती दडपण आणतात आणि आमचे पैसे चेक दिले, चेक 2 बाउंड झाले आणि अजूनही आम्हाला पैसे मिळाले नाहीत. काही मिळालेत पण अजूनही आमचे पैसे त्यांनी तसेच रखडून ठेवलेत. आज देऊ उद्या देऊ आज देऊ आणि 7-12 देखील पलटी आम्हाला न करता त्यांनी पलटी केलेला आहे. आम्हाला अंधारात ठेवूनच त्यांनी पलटी केला आहे 7-12 काय. इतकी आमची घोर फसवणूक केलेली आहे की त्याची किंमतच आम्हाला आहे ना मोजता येणार नाही, इतकी घोर फसवणूक आहे. बर, हे गट नंबर 8 जो आहे हा परंदोडीचा, ही कुळाची जमीन आहे. महार वतन म्हणून तुमची खरेदी केली आणि फसवणूक केली. यावर एकूण किती कुटुंब आश्रित आहेत? किती कुटुंबाचा उदरनिर्वाह होता? तसं आम्ही आमचे 4 जण आहोत. 4चे बाकीचे हिस्से आहेत. म्हणजे एकूण आमच्या 7-12वरती 17 म्हणजे 20च्या जवळपास सगळी लोक आहेत काय. पण आमचं तसं वास्तविक बघता 4 कुटुंब आहेत आमची 4.
आणि त्या 4 कुटुंबाचा एवढा मोठा सगळा परिवार आहे आणि एवढा मोठा परिवाराला त्यांनी ह्या लोकांनी फसवणूक केलेली आहे काय. त्या नारंगनी तर इतकी जबरदस्त फसवणूक गोड बोलून हे करून 12-13 वर्ष आम्हाला त्यांनी फसवलेलं आहे. आणि तो नारंग इतका, त्या नारंगचं खेड तालुका, मावळ तालुक्यामध्ये इतकं नाव खराब आहे. खेड तालुक्यामध्ये तर त्याच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो अटकही झालेला होता. अशा प्रकारच्या अशा प्रवृत्तीचा हा नारंग, सुदाम नारंग ह्यांनी अशाच पद्धतीचे बऱ्याचशा लोकांचे महारत्नाच्या जमिनी घेऊन त्यांनी आत्तापर्यंत सगळ्यांना फसवलेलं आहे. आणि तो म्हणतो काय, मला महारत्नाच्या जमिनी पाहिजे का, तर हे फसवण्यासाठी अशा प्रकारचा तो हे करतो. आणि एक मला तर त्याने सतत, त्याचं माझं तर 2दा भांडण झालेलं आहे त्या नारंगचं माझं. सतत बाहेरच्या मग गुंडागर्दी लोकांची नावं सांगणार, राजकीय लोकांची नावं मला सांग, ज्या लोकांची त्यांनी मला नावं सांगितली त्या लोकांशी मी संपर्क साधून फोनवरती चर्चा करून त्याला फोन ऐकवला, घे बाबा तू दुसऱ्यांची नावं मला सांगतोस ना, मी पण बघ काय आहे बघ ऐक. तर त्या फोनवरनं त्या लोकांनी त्याला सांगितलं की हा माणूस आमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, तू असं काही करू नकोस नाहीतर तुला हे मागात जाईन. अशा प्रकारचं ह्या नारंगला केलेलं आहे. आणि सर्वात जर नालायक माणूस जर असेल तर तो सुदाम नारंग आहे काय. त्या गोदानी जो आहे त्या गोदानीला देखील ह्याने अंधारात ठेवलेलं आहे. तो गोयल आहे त्याला देखील अंधारात ठेवलेलं आहे. हे दोन्ही त्यांचे पार्टनर त्याच्यापासून अलिप्त झालेले आहेत. आणि नंतर मग त्याने ही दुसरी पार्टी बघितली, महादेव डेव्हलपर, सीमा कटारिया. त्याच्यानंतर नारायण साहेबांनी काय केलं, सुदाम नारायण साहेबांनी, की सुदाम सीमा कटारिया, महादेव डेव्हलपर, त्याच्यामध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर आहे श्रीकांत गायकवाड, त्यांच्यामार्फत पोलीस स्टेशनला जाऊन, कलेक्टर ऑफिसला जाऊन सरकारी अधिकाऱ्यांना टॅबला पैसे देऊन आमच्यावरती दबावतंत्र चालू आहे. तर परंदोडी हद्दीतील गट नंबर 8 हा कुळाचा असताना महारवतन असल्याचं भासून या कदम कुटुंबाची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे. आणि ह्या जागेचा ताबा घेत असताना या ठिकाणी महसूल आणि पोलिसांचा वापर केला जातोय असं या कुटुंबाकडनं बोललं जाते. तर गेल्या अनेक वर्षापासून मावळ तालुक्यामध्ये जे काही महारवतन जमिनी आहेत, भोगवटा वर्ग 2, या जमिनी बळकावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. कमी किमतीमध्ये घ्यायचा, त्याचा 32 करायचे, वर्ग 1ची जमीन करायची आणि चढ्या भावाने विकायचे, असे रॅकेट मावळ तालुक्यामध्ये भरपूर आहेत. तर या कदम कुटुंबाची फसवणूक झालेली आहे. त्यांना न्याय मिळेल का हा प्रश्न उपस्थित होतोय. आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे साहेब या प्रकरणाकडे कसं पाहतात हे या कदम कुटुंबाचं लक्ष लागलेलं आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. काय गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, 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 छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.